वजन कमी करायचा आजचा दिवस आहे 6वा, म्हणजे आज डे 6 आहे आणि सकाळची सुरुवात गरम पाण्यापासून झाली. त्याच्यानंतर 1 कप चहा घेतला गुळाचा आणि आता बारी होती नाश्त्याची. नाश्त्यासाठी मी इथं पोहे घेतले, त्याचसोबत एक अर्ध लिंबू घेतले. पोह्यावरती लिंबू खूप छान लागतं आणि एक केळीसुद्धा घेतलेली आहे. पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत 8 दिवसामध्ये काय काय खाल्लंय मी नाश्त्याला ते सगळं शेअर केलंय. तर बघू शकता पोह्याचा नंबर एकदम म्हणजे 8 दिवसानंतर आलेला आहे. मध्ये जो रविवार आणि सोमवार गेला त्यात मी पोहे खाल्ले नव्हते, तर डायरेक्ट त्याचा नंबर 8 दिवसानंतर आलाय. मस्त पोहे संपवले, त्याच्यानंतर लास्टला एक केळी खाल्ली आणि मग घरातले बाकीचे कामं आवरले आणि माझ्या टायमिंगला मी जिममध्ये आले. आज बुधवार आहे आणि बुधवारच्या दिवशी लेग्स डे असतात, लेग्स डे मारायचे असतात. म्हणजे त्या दिवशी पूर्ण पायाचा व्यायाम असतो. दुसरं मी काही करत नाही, फक्त पायाचंच करते कारण खूप जास्त थकून जातं. त्याच्यामुळे म्हटलं तेच करूया, तर तुम्हाला सगळं बघायला मिळेल. आता सोमवार आणि मंगळवारचं, ज्या दिवशी सोमवार चेस्ट डे होतं त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती. मंगळवारी पण मला तुम्हाला शेअर करता आलं नाही बॅकची एक्सरसाइज. तर चला इथून पुढे मी तुम्हाला सर्व शेअर करत जाईन, ते तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही घरी व्यायाम करत असाल तर हे त्यातलं थोडं थोडं करू शकता, किंवा जिममध्ये करत असताल तर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला, जिममध्ये आल्याच्या नंतर चेंज वगैरे केल्याच्या नंतर डायरेक्ट वॉर्मअपपासून सुरुवात केली. वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. 10-15 मिनटं तरी केलंच पाहिजे. बॉडी पूर्ण रिलॅक्स होऊन जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची जे पण एक्सरसाइज करायची असती ना ती आपल्याला व्यवस्थित करता येते. असं नाही की आलं जिममध्ये आणि लगेच करायला कुठलं पण काही पण करायला लागायचं, तसं नाही. व्यवस्थित सुरुवातीपासून केलं ना तर मग बॉडीला पण एकदम छान अशी सवय लागून जाते. थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच आहे 8 ते 8. तर तुम्ही म्हणता ना 8 ते 8 काय आहे टायमिंग, तर मग तो असा विषय आहे. ते माझं डाएटचं आहे जे मी आता सध्या फॉलो करते. कोणी कोणी 16 घंटे उपवास करतं, म्हणजे जसं की नाही का फास्टिंग करतं 16 तास, नाही का, म्हणजे त्यातले उरलेले 8 तास खायचं असं. तर माझं असं आहे की मी सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 पर्यंत माझं तोंड चालूच राहतं. म्हणजे मला काय खायचं म्हणजे टायमिंगमध्ये खाते, तेच तुम्हाला आज मी टायमिंग सांगणार आहे माझा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर सकाळी उठल्यापासून तुम्हाला तर सांगतेच आहे सकाळी नाश्त्याला मी काय खाते. सकाळी नाश्ता माझा पोटभर असा असतो, पण सगळ्यात अगोदर जेव्हा माझ्या आर्यनची घाई असते स्कूलची त्या टायमिंगला गरम पाणी पिते. गरम पाणी पहिलं पित नव्हते, पण आता प्यायला लागले, सवय लावते आहे. तर गरम पाणी पिते. तुम्ही जिरा पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता. मी कधी कधी लिंबू पाणी पिते, कधी कधी डायरेक्ट कोमट पाणी पिते, कधी कधी तर डायरेक्टच गार पाणीच पिऊन घेते कारण की वेळच नसतो, तर तेवढं पिते. 1 तांब्याभर पाणी पिऊन झाल्याच्या नंतर आर्यनचा टिफिन वगैरे बनवूपर्यंत आहे ना अर्धा कप गुळाचा चहा असतो. एक तर त्याला वेळ असेल तर त्यावेळेत गुळाचा चहा बनतो, किंवा तो गेल्याच्या नंतर म्हणजे 8 वाजता माझा गुळाचा चहा एकदम अर्धा कप आणि थोडासाच गुळ मी त्याच्यामध्ये किसून टाकते टेस्ट पुरता फक्त, कारण की ती सवय लागली आहे. ती पण मला मोडायची हळूहळू. पण ती सकाळची जी सुरुवात असती ना, आपल्याला पूर्ण दिवसभरात घरातलं काम असतं, आपल्याला व्यायाम पण करायचा असतो आणि डोकं शांत ठेवण्यासाठी ना मला ते एकच असं म्हणजे चहा आहे ना की त्यानेच मी दिवसभर सगळं व्यवस्थित काम करू शकते. नाहीतर दिवसभर माझं डोकं धरलं जातं त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर बरोबर मग तो चहा घेतच मग पुढची नाश्त्याची तयारी असती. म्हणजे 8 वाजून 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी नाश्ता तयार होतो. त्यावेळेत मस्त असा नाश्ता करून घेते. आता काय नाश्ता करते ते डे वाईज तुम्हाला सगळं. नाश्ता झाल्याच्या नंतर बाकीचे घरातली सगळे कामं वेळेवर होतात आणि जेव्हा माझी जिमची वेळ येते ना त्यावेळेस म्हणजे जिमचा टायमिंग तुम्हाला सांगते 2 तास तरी मी जाते, कारण 2 तासामध्ये अर्धा तास तर जाण्यात येण्यात आणि चेंज करण्यात किंवा मग सुरुवात करण्यात जातो. म्हणजे 1.5 तास प्रॉपर माझा व्यायाम होतो. त्याच्यानंतर दुपारी येता येता मला 2-2:30 होतात, किंवा मग उशीर पण होतो. मग टायमिंगला बरोबर 2-2:30 वाजता, 2ला तर नाही पण 2:30 वाजेपर्यंत आले की लगेच जेवण बनवते. जसं की जेवणामध्ये दुपारच्या कधी कधी अंडेच खाते किंवा कधी कधी फ्रूट वगैरेच खाते. दुपारचं जेवण मला एवढं भूक नाही लागत कारण मी सकाळी खूप हेवी नाश्ता केलेला असतो, त्याच्यामुळे दुपारी मला बिलकुल भूक लागत नाही. आले की मग मी फक्त अंडे वगैरे असते, म्हणजे जर बुधवार असन की शुक्रवार असन रविवार असन तर अंडे खाते, किंवा मग इतर मग वारी मग किंवा पनीर वगैरे असलं तर ते खाते. आता ते पण कसं खाते ते पण डे वाईज तुम्हाला दाखवलेलं आहे. किंवा फ्रूट्स असन, पपई असन किंवा अजून काय असन फळं वगैरे पेरू वगैरे तसलं खात असते. दुपारच्या वेळेत आलं की लगेच भूक लागते ना, मग त्यावेळेत ते खाते. किंवा खूप जास्त भूक असन दुपारच्या वेळेत तर त्यावेळेत मग सोयाबीन पटकन भिजतात, लवकर भिजून जातात. मग थोडेसे सोयाबीन गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजवायचे, पटकन पिळून घ्यायचे, ते थोडेसे फ्राय करायचे तुपावरती पॅनमध्ये. थोडेसे फ्राय केले, थोडासा कलर चेंज झाला की त्यात कच्चा कांदा, टोमॅटो कच्चा, त्याच्यामध्ये चाट मसाला किंवा मग अजून थोडंसं तिखट तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं तिखट, नाही तर मग डायरेक्ट थोडंसं किंचित मीठ घालायचं. आता चाट मसाला घातल्याच्यानंतर काहीच घालायची गरज पडत नाही, तसंही खाऊ शकता. शक्यतो माझ्या घरामध्ये ना मोड आलेले जे आहेत ना कडधान्य ते सारखे सारखे भिजवलेले असतात, जसं की वाटाणे, हरभरे किंवा मूग आलेले, म्हणजे नाही का मोड आलेले मूग, किंवा मटकी तर जास्त खाल्ल्या नाही जात, मला आवडत नाही जास्त त्याच्यामुळे एवढी नाही खात, पण मूग जास्त असतात. किंवा मग मुगाचे नाही का चिले बनवत असते, मुगाचे छान असे थालीपीठ बनतात असे. त्याच्यामध्ये आपण थोडा पालक पण घालू शकतो. मूग पालक दोन्ही एकत्र घातलं भरपूर प्रोटीन भेटतं.
काही पण खा, पण जास्त तेलाचं खाऊ नका. आता हे झालं दुपारचं, तर मग दुपारचं ते खाल्ल्याच्या नंतर मला संध्याकाळपर्यंत त्याच्यानंतर बाकीचं मग थोड्या वेळ आराम केल्याच्या नंतर बरोबर आपल्याला थोडा टायमिंग, म्हणजे मला तरी थोडाच टायमिंग राहतो दुपारच्या वेळेमध्ये. मी काही झोपत नाही, कधीतरी थोडं थकले असेल तर आराम करते, जास्त वेळ झोपत नाही. पहिले मी खूप वेळ झोपायची, जास्त वेळ आता झोपत नाही. तर हा झाला दुपारचा. आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत माझा चहाचा टायमिंग असतो. 5 ते 6 वाजेपर्यंत ह्या वेळेत मी दुसरं काहीच खात नाही. म्हणजे असं नाही की घरात काहीतरी आहे लगेच टाकलं तोंडामध्ये, अजिबात नाही, अजिबात तसलं काही खात नाही. म्हणून आता मी माझं जे वजन आहे ना ते अजून ते तसंच ठेवलंय, वाढू देत नाहीये, ते माझ्या हातामध्ये. आता मी तुम्हाला सांगते, सगळ्यात सुरुवातीला म्हणजे 2024 ते 25 अर्ध 25 पर्यंत माझं वजन 76 पर्यंत गेलं होतं. आता जवळपास माझं वजन 68 पर्यंत आहे, मेंटेन ठेवलंय मी. पुढे वाढूनच देत नाही, वाढतच नाही माझं. त्याच्यामुळे ना माझ्या डाएटवर सगळं अवलंबून आहे. आता बघू शकता, पूर्ण जिममधलं जेवढं वर्कआउट होतं ते केलं. त्याच्यानंतर घरी आले. घरी आल्याच्या नंतर पटकन चेंज केलं. आता बघू शकता, मी जे तुम्हाला सांगितलं तेच आहे. आता जे फळ असेल ते फळ दुपारच्या वेळेत मी खात असते. तर इथं तसंच चाललंय. आता टायमिंग पाळायला पाहिजे. जसं मी सांगितलं ना, 8 ते 8, म्हणजे सकाळी 8ला नाश्ता करायचा आहे, दुपारी तुम्हाला 1-2 वाजता जेवण करायचं आहे. आणि 4-5 वाजता जर तुमचा चहाचा टायमिंग असेल त्यावेळेत तुम्ही ब्लॅक टी किंवा तुम्ही ग्रीन टी किंवा मग ब्लॅक कॉफी असं घेऊ शकता. आणि मग संध्याकाळच्या बरोबर तुम्ही म्हणजे 6 ते 7 मध्ये जेवण नाही करायला पाहिजे, कारण की त्यावेळेमध्ये ना दिवाबत्तीची वेळ असते, म्हणून त्यावेळेत नाही जेवायला पाहिजे. पहिलं मी जेवत होते पण आता बंद केले. तर एक तर तुम्ही 7 ते 8 मध्ये जेवा, किंवा बरोबर 7 वाजता जेवायचे, किंवा मग 8च्या आधी जेवून घ्यायचे. त्याच्यानंतर आता हे बऱ्याच दिवसाचं मी फॉलो करते. त्याच्यामुळे ना अजून माझं वजन पुढे वाढत नाही. हा, कमी होत नाही. त्याचं कारण एक आहे की मला फक्त वजनच कमी करायचं नाहीये, तर मला माझे मसल्स पण व्यवस्थित टिकवून ठेवायचेत. असं नाही की वजन कमी झाले, बॉडी लूज दिसली पाहिजे, किंवा कुठून तरी असं चरबी लटकल्यासारखी, म्हणजे नाही का स्किन लटकल्यासारखी दिसली पाहिजे. फॅट कमी करायचं आहे, पण मला वजन काट्यावर माझं वजन कमी हवंय, पण माझी बॉडी पण तेवढी छान बनवायची आहे. म्हणून माझं असं नाहीये. तर वजन कमी करायचं आहे तर ते मी जेवण कमी करून सुद्धा करू शकते. सध्या तर मी 8 ते 8 या टायमिंगमध्ये खाणं पिणं करते माझं. म्हणजे 8च्या पुढं खातच नाही काही. घेतलं तर जर 7ला जेवण केलं तर मग पुढं उशिरापर्यंत मला भूक लागते, त्यावेळेस 1 ग्लास दूध घेते. त्याच्यामध्ये पण फुटाणे भाजून घेतले होते. त्याच्यामध्ये काजू, बदाम, थोडीशी खडी साखर असं सगळं मिक्स करून पावडर बनवली होती, आणि तीच दुधामध्ये पेते. टेस्ट येते त्याने. मग त्याने काय होतं, थोडंसं आपल्याला म्हणजे दूध डायरेक्ट जात नाही ना, त्याच्यामुळे थोडंफार ते असलं की छान लागतं. मी ती बनवलेली आहे. परत एकदा वाटलं तर त्याची रेसिपी शेअर करून. ते पहिल्यापासून दुधामध्ये मी घेते, डायरेक्ट दूध मी घेत नाही. आता बघू शकता, इथं बुधवारचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर दुपारच्या वेळेत मी आले होते तेव्हा मी पपई खात होते, आणि आर्यनला सुद्धा देणार होते. मी जेव्हा खात होते ना, त्याचं बघा एवढी मस्ती चालू होती ना, खूप मस्ती करतो, व्यवस्थित व्हिडिओ शूट करत नाही, म्हणून तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवता येत नाही. आता माझी पपई खाऊन झाली होती. मला पूर्ण एक अर्धी पपई मी खाल्ली होती, आणि अर्धी मी त्याला देत होते. जसं की मी जसं सगळं खाते तसंच माझ्या मुलाला सुद्धा देते. तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले. आपण जे खातो ते आपल्या मुलाला पण दिलं की मग त्यांना पण सवय लागून जाते, काय खायचे काय नाही. त्यांचं पण हेल्थ चांगलं राहतं, त्यांचं पण शरीर चांगलं राहतं. तुम्हाला समजलंच असेल टायमिंग, तर 8 ते 8 तेच आहे. 8 ते 8 म्हणजे 8 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत 12 तास होतात. 12 तासामध्येच काय खायचं ते प्यायचं, आणि ते पण टायमिंगलाच खाते. आधीमध्ये अजिबात मी काही खात नाही. असं नाही की उचललंय आणि खाल्लंय. हां, मध्ये मध्ये जेव्हा पण भूक लागेल ना तेव्हा थोडेफार शेंगदाणे किंवा फुटाणे खाल्ले पाहिजे. आता संध्याकाळच्या वेळेला मी नेहमी ब्लॅक कॉफीची सवय लावलेली आहे, आणि ती माझी नित्यनेमानी असते, म्हणजे असते. त्याच्यानंतर आज मी खूप लवकर जेवलेली आहे, कारण की खूप जास्त भूक लागली होती. पटकन 2 बेसनच्या पोळ्या बनवल्या मोठ्या, त्याच्यानंतर 1 काकडी आणि दही सुद्धा घेतलं होतं. बरोबर 7 वाजता माझं जेवण चालू होतं. बरोबर 7 वाजले होते, आणि मला दळायला जायचं होतं. पाठीमागं दळण ठेवले, दळून बाजरीचं, आणि 7 वाजता मी जेवण करायला बसले होते. बरोबर 7 वाजले होते. 7 वाजून 7:30 वाजेपर्यंत म्हणजे अर्ध्या तासामध्ये मस्त आरामात जेवण झालं पोटभर. त्याच्यानंतर मला दळायला जायचं होतं, बाजरीचं दळण घेऊन. दळायला गेले त्यावेळेस मस्त पाऊस येत होता. येताना थोडीशी पाणीपुरी खाल्ली. आता वजन कमी करायचं म्हटल्यावर पाणीपुरी कधी मधी चालती, नेहमी काय खायची. त्याच्यानंतर घरी आलो. आता मी लवकर जेवण केलं होतं, म्हणून मला बरोबर 9:30 वाजता भूक लागली. त्यावेळेस मी 1 ग्लास दूध घेतलं, त्याच्यामध्ये पावडर टाकली फुटाण्याची. बघू शकता, आता आर्यनची वेळ होती जेवायची. त्याची तब्येत बरोबर नाही, म्हणून त्याच्यापुरती थोडीशी खिचडी बनवली होती. तेवढीच तो खात होता, आणि एकदम थोडीशी बनवली होती. तर मी आता दूध घेतल्यानंतर काहीच घेणार नाही संध्याकाळी. तर बघू शकता, असं आहे माझं रुटीन. तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं एवढंच. भेटू पुन्हा. बाय.